So as we were discussing what chemical properties, कशाचे? अल्कोहोलचे. त्यामध्ये आपण काय बघत होतो? रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग, कोणतं रिएक्शन इन्व्हॉल्विंग? ब्रेकिंग ऑफ, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ सी डॅश कोणता बॉन्ड होता तर? सी डॅश कोणता बॉन्ड होता तर? OH बॉन्ड. ठीक आहे, पहिला बघूया ऍक्शन ऑफ PCl3. काय बघूया? ऍक्शन ऑफ PCl3. तर ऍक्शन ऑफ PCl3 मध्ये बघा, तुम्ही अल्कोहोल घेतला, त्या अल्कोहोलला जर आपण PCl3 बरोबर हीट केलं, इथं क्लोरीन किती आहेत? किती क्लोरीन आहेत? 3 क्लोरीन आहेत, म्हणजे याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 3. आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? 3 टाइम्स R-Cl प्लस POH काय आहे तर थ्राइस. हा कोण फॉर्म झाला? अल्किल क्लोराइड. काय फॉर्म झाला? अल्किल क्लोराइड. ओके, ह्यामध्ये CH3 सिंगल बॉन्ड, CH2 सिंगल बॉन्ड काय तर OH प्लस इथं काय घेतलं? PCl3 हीट. आता परत क्लोरीन कितींदा आहे? कितींदा क्लोरीन आहे? 3दा, म्हणजे याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 3. सो इथं काय येणार आहे? 3 टाइम्स CH3 CH2Cl प्लस POH काय येणार आहे तर थ्राइस. याचं नाव काय आहे तर इथिल क्लोराइड. काय नाव आहे? इथिल क्लोराइड. समजतं मी काय सांगते? येस ऑर नो? ओके, नेक्स्ट ऍक्शन ऑफ PCl5. PCl3 पण स्टेबल असते आणि PCl5 पण काय असते? स्टेबल. तर इन सितू वगैरे बनवायची गरज नाही. मग काय येणार आहे परत? हा अल्कोहोल आहे, ह्याला PCl5 बरोबर ट्रीट केलं आणि हीट केलं, तर इथं काय येणार आहे? R-Cl प्लस POCl3 प्लस काय येणार आहे तर HCl. ह्याचं नाव काय असणार आहे सांग? काय असणार याचं नाव? येस, अल्किल काय आहे तर क्लोराइड. परत एक्झाम्पल घ्या. CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं काय आहे तर OH प्लस काय आहे तर PCl5 हीट. OH च्या जागी काय येणार आहे? Cl आणि Cl च्या जागी काय येणार आहे? OH. सो इथं काय येणार आहे? CH3 CH CH3 इथं काय येणार आहे? Cl प्लस POCl3 प्लस काय येणार आहे तर H. याचं नाव काय आहे सांगा? आयसोप्रोपिल क्लोराइड. काय नाव आहे याचं? काय नाव आहे याचं? आयसोप्रोपिल काय आहे तर क्लोराइड. ठीक आहे, नेक्स्ट बघा. बाय युजिंग काय युजिंग? PBr3. पण PBr3 कसं आहे बाळांनो? अनस्टेबल. अनस्टेबल म्हणजे त्याला कसं बनवायला पाहिजे? इन सितू. इन सितूचं मिनिंग काय असते तर फ्रेशली प्रिपेअर्ड. इन सितूचं मिनिंग काय असते? फ्रेशली. सुपर इथं काय घेतला? कोणताही अल्कोहोल घ्या, त्याला PBr3 बरोबर ट्रीट करा. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? रेड फॉस्फरस प्लस Br2 आणि काय करायचं तर हीट. मग ब्रोमिन कितींदा येतं?
3दा, म्हणजे याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे 3, म्हणजे इथं काय येणार आहे 3 टाइम्स आर डॅश काय येणार आहे तर बी आर प्लस पी ओ एच काय येणार आहे तर थ्राइस. ह्याचं नाव काय येणार आहे सांगा. अल्किल काय आहे तर हा ब्रोमाइड. कोण आहे हा, कोण आहे हा अल्किल ब्रोमाइड. कोण आहे हा अल्किल ब्रोमाइड. एक्झाम्पल CH3 CH2 CH2 काय आहे तर OH प्लस PBr3 ॲरो वरतीला रेड फॉस्फरस प्लस काय लिहिणार आहे तर Br2. परत होणार काय OH च्या जागे Br आणि Br च्या जागे OH. ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे 3. कशाने मल्टिप्लाय करणार आहे 3. सो इथं काय येणार आहे 3 टाइम्स CH3 CH2 CH2 Br प्लस POH काय येणार तर थ्राइस. ह्याचं नाव काय आहे एन प्रोपिल ब्रोमाइड. काय नाव आहे याचं एन प्रोपिल ब्रोमाइड. समजतंय का. येस ऑर नो, येस ऑर नो. मी ह्याचं एक एक एक्झाम्पल देतेय, पण मी एक्सपेक्ट करते की तुम्ही एक एक्झाम्पल द्या. मी एक दिलाय, तुम्ही एक लिहा. तुम्ही पण ट्राय करा ना काय येणार आहे ते. नेक्स्ट, बाय युजिंग काय, बाय युजिंग PI3. परत PI3 कसं आहे अनस्टेबल. इन सिटू बनवायला पाहिजे. PI3 पण कसं बनवायला पाहिजे इन सिटू. कसं बनवायला पाहिजे इन सिटू. परत आपण काय घेतलं अल्कोहोल घेतलं, त्याला PI3 बरोबर काय केलं रिॲक्ट केलं. ॲरो वरती काय लिहिणार आहे तर रेड फॉस्फरस प्लस I2. परत आयोडीन किती आहे 3. 3 न मल्टिप्लाय, किती न मल्टिप्लाय करा. सो इथं काय येते 3 टाइम्स R डॅश I प्लस POH काय येणार आहे तर थ्राइस. ह्याचं नाव काय आहे सांगा. येस अल्किल आयोडाइड. काय नाव आहे ह्याचं अल्किल आयोडाइड. समजतंय ठीक आहे. ह्याचं एक एक्झाम्पल घेऊया CH3C CH3 इथं काय येणार आहे CH3 OH प्लस PI3 ॲरो वरती परत रेड फॉस्फरस प्लस I2 हीट हीट. परत आयोडीन 3 आहेत तर हा पण किती टाइम घ्यायचं 3 टाइम्स. किती टाइम घ्यायचं, किती टाइम्स घ्यायचं 3 टाइम्स. सो इथं काय येणार आहे 3 टाइम्स CH3 असं लिहिते 3 टाइम्स C डॅश I प्लस POH काय येणार आहे तर थ्राइस. ह्याचं नाव काय आहे टर्शरी ब्युटिल आयोडाइड. काय आहे टर्शरी ब्युटिल काय आहे आयोडाइड. पुढं लास्ट वन डाझन्स रिॲक्शनचा रिएजंट बाय युजिंग SOCl2. SOCl2 म्हणजे कोण सांगा थायोनिल क्लोराइड. बाय युजिंग SOCl2 थायोनिल क्लोराइड. परत काय येणार आहे हा अल्कोहोल आहे, ह्याला आपण SOCl2 बरोबर हीट करायचं. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये पायरिडिन. इथं काय येणार आहे R डॅश Cl सल्फर आणि 2 ऑक्सिजन SO2 प्लस काय येणार आहे तर H. ह्याचं नाव काय आहे अल्किल क्लोराइड. पण बाळांनो मोस्टली डार्झन्स रिॲक्शन ही जी रिॲक्शन आहे बाय युजिंग SOCl2 ही कसली रिॲक्शन आहे डार्झन्स रिॲक्शन. ही डार्झन्स रिॲक्शन मोस्टली कशासाठी होते प्रायमरी अल्कोहोल. कशासाठी होते, कशासाठी होते प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल बघा
CH3 CH2OH plus SOCl2 in presence of what? Pyridine. CH3 CH2 OH च्या जागी काय येणार आहे? Cl. एक सल्फर आणि हे दोन ऑक्सिजन म्हणजे काय येणार आहे? SO2 आणि बाय प्रोडक्ट पण काय असणार आहे? HCl. आलं का लक्षात? म्हणजे हा कोण फॉर्म झाला सांगा? हा इथाइल काय फॉर्म झाला तर क्लोराईड. आलं लक्षात? येस हो नो? कुठपर्यंत लिहून झालंय सांगा मला? नेक्स्ट बघा, आपण रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ C डॅश काय बघत होतो तर OH बॉन्ड. यामध्ये आपण पहिला बघितलं फॉर्मेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स. आता नेक्स्ट बघायचं आहे सेकंड पार्ट बघायचा आहे त्यामध्ये फॉर्मेशन ऑफ अल्किन्स. सेकंड पार्ट आपण काय बघायचं आहे? फॉर्मेशन ऑफ व्हॉट? अल्किन्स. फॉर्मेशन ऑफ अल्किन्स काय असते तर बाय डिहायड्रेशन ऑफ व्हॉट? बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. इथं पण C डॅश OH बॉन्ड ब्रेक होत असतं. ऍक्च्युली इथं C डॅश OH बॉन्ड पण ब्रेक होतो आणि C डॅश H बॉन्ड पण ब्रेक होतो. पण आपण इथं ह्याच्यामध्ये बघतो रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ C डॅश OH बॉन्ड मध्ये. ठीक आहे. सो फॉर्मेशन ऑफ अल्किन बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल हे आपण बघितलंय. कुठं बघितलंय सांगा? प्रिपरेशन ऑफ अल्किन्स मध्ये बघितलंय. कसं बघा, इथे थोडी कंडिशन्स आहेत. प्रायमरी अल्कोहोल जर घेतला तर त्याला आपण डिहायड्रेटिंग एजंट कोण आहे? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड 80 to 90%. किती पर्सेंट? 80 to 90. ऍक्च्युली 85 to 90% असते. गेला तर तुम्हाला काय मिळतंय तर अल्किन मिळते. सगळीकडून अल्किनच मिळणार आहे. फक्त प्रायमरी अल्कोहोल इझिली रिॲक्ट होत नाही, डिहायड्रेट होत नाही. सेकंडरी अल्कोहोल जरासं अजून डिफिकल्टी कमी होते आणि टर्शियरी अल्कोहोल इझिली डिहायड्रेट होते. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कोहोल जे आहे ते आपण चेंज करतो. इज ऑफ डिहायड्रेशन जर आपण डिस्कस केलं, इज ऑफ काय बघितलं? इज ऑफ डिहायड्रेशन जर आपण म्हटलं तर इज ऑफ डिहायड्रेशन मध्ये काय असतात की प्रायमरी अल्कोहोल इझिली डिहायड्रेट होत नाहीत कंपेअर्ड टू सेकंडरी अल्कोहोल, कंपेअर्ड टू टर्शरी अल्कोहोल. म्हणजे सोप्या भाषेत इज ऑफ डिहायड्रेशन रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. टर्शरी अल्कोहोल इझिली करतात, मग सेकंडरी आणि मग कोण करतात तर प्रायमरी. मग कोण करतात? प्रायमरी. आता इथं बघा, प्रायमरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन झालं तर आपल्याला अल्किन मिळते. परत सेकंडरी अल्कोहोलचं जर डिहायड्रेशन करायचं असेल तर परत आपण काय यूज करतो? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. किती पर्सेंट? 60% कॉन्सन्ट्रेटेड. डिहायड्रेट होत आपल्याला मिळणार काय आहे तर अल्किन. काय मिळणार आहे? अल्किन. आणि नेक्स्ट टर्शरी अल्कोहोल जर आपण घेतला तर तिथं आपण 20% ऑफ काय घेतो तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड अल्किन. फॉर्मेशन ऑफ अल्किन बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल वॉटर मॉलिक्यूल काय करतो? रिमूव्ह. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करण्यासाठी आपण काय यूज करतो? डिहायड्रेटिंग एजंट. आणि इथं डिहायड्रेटिंग एजंट इथं कोण आहे तर कॉन्सन्ट्रेटेड काय आहे तर सल्फ्युरिक ऍसिड. फक्त ऑर्डर ऑफ डिहायड्रेशन वेगळा असल्यामुळे प्रायमरी अल्कोहोलला डिहायड्रेट करण्यासाठी 80 to 90% ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड लागतं. सेकंडरी अल्कोहोलला डिहायड्रेट करण्यासाठी 60% ऑफ सल्फ्युरिक ऍसिड लागतं आणि टर्शरी अल्कोहोलला डिहायड्रेट करण्यासाठी 20%. हे लक्षात ठेवा. हा ठीक आहे.
आता सगळ्यात पहिलं बघूया फॉर प्रायमरी अल्कोहोल्स. फॉर प्रायमरी अल्कोहोल्स. आता इथं बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड काय आहे तर CH2, इथं काय आहे तर OH. ह्याला डिहायड्रेट करण्यासाठी आपण मीडियम घेणार आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, जो की 80 to 90% काय आहे तर कॉन्सन्ट्रेटेड आहे. हा अल्फा कार्बन आहे आणि हा कसला कार्बन आहे तर बीटा. अल्फा कार्बनचा काय रिमूव्ह होणार आहे OH, बीटा कार्बनचा काय रिमूव्ह होणार आहे H. म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे CH2 डबल बॉन्ड CH2, इथला OH आणि इथला H रिमूव्ह झाला, H2O. आणि आपल्याला इथं मिळताना काय मिळणार आहे तर इथे काय मिळणार आहे इथे. परत नेक्स्ट बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. परत हा काय आहे 80 to 90% ऑफ काय आहे तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक काय आहे तर ऍसिड. हा अल्फा कार्बन आहे आणि हा काय तर बीटा कार्बन. अल्फा कार्बनचा काय रिमूव्ह होणार आहे OH आणि बीटा कार्बनचा काय रिमूव्ह होणार आहे H. सो इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय येणार आहे तर CH2 प्लस काय येणार आहे H2O. ह्याला आपण काय म्हणतो तर प्रोपीन. कोण म्हणतो, कोण आहे हा प्रोपीन. हे प्रायमरी अल्कोहोलचं झालं. कशाचं झालं प्रायमरी. नेक्स्ट प्रायमरी अल्कोहोल नंतर नेक्स्ट कसले अल्कोहोल असणार आहेत तर सेकंडरी अल्कोहोल. परत सेकंडरी अल्कोहोलला इथं बघा सगळ्यात बेसिक CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, इथं काय आहे तर OH. हा अल्फा कार्बन आहे, हे दोन्ही बीटा आहेत पण दोन्ही बीटा सिमेट्रिकल आहेत, सेम बीटाच आहेत. का सेम बीटा, बिकॉज नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स काय आहेत तर सेम. हा ह्याला आपण ट्रीट केलं कोणाबरोबर 60% ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. अल्फा पासून OH आणि बीटा पासून काय रिमूव्ह करणार आहे तर H. सो इथं काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड काय येणार आहे तर CH2 प्लस बाहेर काय पडणार आहे H2O. ह्याचं नाव काय आहे सांगा प्रोपीन. काय आहे प्रोपीन. परत हा कोण होता सेकंडरी अल्कोहोल, हा कोण होता आयसो प्रोपिल काय आहे तर अल्कोहोल. परत नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3, इथं काय आहे तर OH. सेकंडरी अल्कोहोल आहे, ह्याला कशाबरोबर ट्रीट केलं 60% कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक काय घेतलं तर ऍसिड. परत हा अल्फा कार्बन आहे, हा बीटा 1 आहे आणि हा बीटा काय आहे तर 2. किती प्रोडक्ट पॉसिबल आहेत, एक का दोन, एक का दोन पॉसिबल आहेत प्रोडक्ट्स, दोन प्रोडक्ट पॉसिबल आहेत कारण दोन वेगवेगळे बीटाज आहेत. किती बीटाज आहेत वेगवेगळे बीटाज आहेत, त्यामुळे पॉसिबिलिटी आहे की बीटा 1 पासून पण हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होऊ शकतो आणि बीटा 2 पासून पण. पहिला बीटा 1 पासून घेतला तर इथं काय येणार आहे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 CH3 हाय काय. दुसरा CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 प्लस काय येणार आहे तर H2O. ह्याचं नाव आहे ब्यूट डॅश 2 डॅश ENE. ह्याचं नाव आहे ब्यूट डॅश 1 डॅश ENE. हा काय आहे तर मायनर, हा काय आहे तर मेज. समजतं मी काय सांगितलं, येस ऑर नो. नेक्स्ट टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल इझिली डिहायड्रेट होतात. टर्शरी अल्कोहोल इझिली काय होतात डिहायड्रेट. CH3C CH3 CH3 इथं OH. हा अल्फा आहे
हे सगळे काय आहेत तर बीटा. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड किती %? 20%. आता सगळे बीटा काय आहेत तर सेम, एकच प्रोडक्ट. एकापेक्षा जास्त बीटा पॉसिबल असतील तर 2 प्रोडक्ट. सो इथं काय येणार आहे? हा CH3 सिंगल बॉन्ड C, CH3 डबल बॉन्ड काय येणार आहे? CH2 प्लस बाहेर काय पडणार आहे? H2O. ह्याचं नाव आयसोब्युटिलीन आहे किंवा 2-मिथाइल प्रोपिन. काय नाव आहे ह्याचं? 2-मिथाइल प्रोपिन. इधांत इधांत नुसतं शिकवताना झोपतोस बाबा तू. इथं काय आहे तर OH. परत 20% कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. हा अल्फा आहे, हा बीटा 1 आहे, हा बीटा 2, हा पण बीटा 2. हे बीटा 2 दोन्ही सेमच आहेत, त्यामुळे कुठून जरी रिमूव्ह केलं तर एकच प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. इथून डबल बॉन्ड आला की इथं डबल बॉन्ड आला की नेम काय राहणार आहे तर सेम. सो इथं प्रोडक्ट मिळताना 2. सगळ्यात पहिला CH3 CH3 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH. नाव आहे 2-मिथाइल ब्यूट 2- काय येणार आहे? ENE. परत काय येणार आहे? CH2 डबल बॉन्ड C. इथं काय आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH. ह्याचं नाव काय आहे? 2-मिथाइल ब्यूट 1-ENE. एक मेजर असणार आहे आणि एक मायनर. काय म्हटला? एक मेजर आणि एक मायनर. मेजर कोण असणार आहे? अकॉर्डिंग टू सेटजेफ रूल अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्काइल ग्रुप काय आला पाहिजे तर जास्त. शौर्य, इथला हायड्रोजन रिमूव्ह केला, काय आलं ना? पण मेजर आणि मायनर कोण असणार आहे समजतंय का? ज्याच्याकडे नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम पहिल्यापासून काय होते? कमी. तिथून हायड्रोजन रिमूव्ह केला तर आपोआप तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस काय मिळतात? अल्काइल ग्रुप जास्त. आणि सेटजेफ रूल फॉलो होतो. कसला रूल फॉलो होतो? कसला रूल फॉलो होतो? सेटजेफ. समजतंय इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक. हेडिंग टाका फॉर्मेशन ऑफ अल्किन. हेडिंग टाका फॉर्मेशन ऑफ अल्किन. So then first आपण बघितलं रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ O-H बॉन्ड. नेक्स्ट बघितलं रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ C-OH बॉन्ड. नेक्स्ट बघायचं आहे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ C-OH बॉन्ड अँड C-H. म्हणजे त्यामध्ये OH बॉन्ड पण ब्रेक होतो, H बॉन्ड पण काय होतो? ब्रेक. दोन्ही बॉन्ड ब्रेक होतात. व्हॅलेन्सी क्रिएट व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? व्हॅलेन्सी. जरा इथं बघा, त्यामध्ये आहे रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ C-OH बॉन्ड आणि C-H बॉन्ड मध्ये आपण बघतो ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कोणाचा? ऑक्सिडेशन ऑफ काय बघतो तर अल्कोहोल. काय बघतो? ऑक्सिडेशन ऑफ काय बघतो? अल्कोहोल. एक लक्षात घ्यायचं, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल मध्ये प्रायमरी अल्कोहोल जर ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला कंपल्सरी अल्डिहाइड मिळते. कंपल्सरी म्हटलं मी तुम्हाला. काय म्हटलं मी तुम्हाला? कंपल्सरी काय मिळते? अल्डिहाइड. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला कंपल्सरी काय मिळत असते तर अल्डिहाइड. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन. नेक्स्ट सेकंडरी अल्कोहोल चं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला काय मिळत असते तर कीटोन. आणि टर्शरी अल्कोहोल्स जे असतात दे आर डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज.
टर्शरी अल्कोहोल जे असतात ते डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज असतात आणि टोटली त्याच्या स्ट्रक्चरवरती डिपेंड करते की आपण ड्रास्टिक कंडिशन्सला त्याचं ऑक्सिडेशन केलं तर काय प्रोडक्ट ऑब्टेन होऊ शकतं. समजते मी काय सांगते? हा, ठीक. आता ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल आपण मेन 2 मेथडनं करतो. पहिला आहे, फर्स्ट आहे बाय युजिंग काय, बाय युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट. आता हे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत काय आहेत ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट काय प्रोड्यूस करतात? नॅसेंट ऑक्सिजन. लक्षात घ्या, ऑक्सिडायझिंग एजंट काय प्रोड्यूस करतात? नॅसेंट ऑक्सिजन. मग कोण आहेत ऑक्सिडायझिंग एजंट? तर इथं लिहून देते. ऑक्सिडायझिंग एजंट बघा, ऑक्सिडायझिंग एजंट एक असते KMnO4 प्लस डायल्यूट H2SO4. ह्याला म्हणतो आपण ऍसिडिक KMnO4. काय म्हणतो? ऍसिडिक KMnO4. नेक्स्ट आहे K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. हा आहे ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. काय आहे? ऍसिडिक पोटॅशियम काय आहे? डायक्रोमेट आहे. नेक्स्ट आहे नायट्रिक ऍसिड HNO3 कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. हा पण कसला एजंट आहे? तर ऑक्सिडायझिंग एजंट. सो KMnO4 प्लस डायल्यूट ऍसिड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कॉन्सन्ट्रेटेड HNO3 पण काय आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. आणि हे ऑक्सिडायझिंग एजंट आपल्याला काय प्रोड्यूस करतात? तर नॅसेंट ऑक्सिजन. आता हे जे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. कसले एजंट्स आहेत? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. आपल्याला माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटची पण गरज असते आणि त्यामुळे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे सांगा? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट PCC किंवा कोण असते? तर PDC. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट कोण असते? PDC. आता PCC म्हणजे कोण असते? तर पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट. पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट. आणि PDC कोण असते? तर पायरिडिनियम डायक्रोमेट. पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट, पायरिडिनियम डायक्रोमेट हे दोन्ही काय आहेत? तर कसले एजंट्स आहेत? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. कसले एजंट्स आहेत? माइल्ड ऑक्सिडायझिंग काय आहेत? तर एजंट्स आहेत. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. आता याची गरज कधी असते आणि काय असते हे बघूया. प्रायमरी अल्कोहोल घेऊया पहिला. फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल. फ्रॉम व्हॉट? फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल. आता फ्रॉम प्रायमरी अल्कोहोल मध्ये पहिला बघा, हा RCHHOH ह्याचं आपण ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 ऍसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट घेत. काय होतंय बघा इथं, लक्ष द्या. इथं हा CH बॉन्ड आणि हा OH बॉन्ड ब्रेक होतो. C' आणि C' बॉन्ड काय झाला? ब्रेक. आणि किती व्हॅलेन्सी क्रिएट झाले? 2. आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी पण किती असते? 2. सो इथं फॉर्म होताना काय मिळतंय? RCH डबल बॉन्ड O प्लस बाय प्रोडक्ट काय असते? तर H2O. हा कोण फॉर्म झाला बघा? अल्डिहाइड. कोण फॉर्म झाला? पण हा अल्डिहाइड इथं
जेव्हा तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेताय, कोण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे? K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये ही रिॲक्शन इथंच थांबत नाही. तुमचा फॉर्म झालेला अल्डिहाइड आहे, फॉर्म झालेला अल्डिहाइड परत ऑक्सिडाइज होतो. हा RCH डबल बॉन्ड O हा परत काय होतो? ऑक्सिडाइज. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 ऑक्सिडाइज होतो आणि हा जो H आहे ना, त्या H ला ऑक्सिडाइज करतं. H ला ऑक्सिडाइज करतं म्हणजे काय देणार आहे? RC इथं काय येणार आहे? OH डबल बॉन्ड काय येणार आहे? O. ह्याला आपण कसला ऍसिड म्हणणार आहे तर कार्बोऑक्झिलिक ऍसिड. कसला ऍसिड आहे हा? मी काय सांगितलं लक्षात येते का बघा? हा तुमचा कसला अल्कोहोल आहे? दिस इज विच अल्कोहोल? प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं, K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 काय मिळतंय? अल्डिहाइड. हा अल्डिहाइड जो आहे परत ऑक्सिडाइज होतो, हाच अल्डिहाइड परत ऑक्सिडाइज होतो आणि कार्बोऑक्झिलिक ऍसिड मिळतं. नंबर ऑफ कार्बन ऍटम्स कमी होत नाहीत. अल्कोहोल मध्ये 2 कार्बन आहेत तर अल्डिहाइड मध्ये पण 2 कार्बन राहतात. कार्बोऑक्झिलिक ऍसिड मध्ये पण नंबर ऑफ कार्बन ऍटम रिमेन्स द सेम फॉर दिस ऑक्सिडेशन. आता याचं एक्झाम्पल बघा. CH3 सिंगल बॉन्ड CH H आणि इथं काय तर OH प्लस इथं काय वापरला? नॅसेंट ऑक्सिजन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये येतात? KMnO4 प्लस काय वापरूया? डायल्यूट H2SO4. परत हा H आणि हा OH काय होणार आहे तर रिमूव्ह. आणि H आणि OH जर रिमूव्ह झाला तर इथं काय येणार आहे? CH3CH डबल बॉन्ड O प्लस काय येणार आहे? H2O. हा कोण मिळाला? ऍसिड अल्डिहाइड. काय मिळाला? आता हा जो ऍसिड अल्डिहाइड आहे CH3CH डबल बॉन्ड O ह्याचं ऑक्सिडेशन केलं. आपण करत नाही ह्याचं ऑक्सिडेशन, आपण एक कंटेनर घेतलेला असतोय, त्या कंटेनर मध्ये अल्कोहोल टाकलेला असतं आणि हा ऑक्सिडायझिंग एजंट टाकलेला असतंय. हा ऑक्सिडायझिंग एजंट नॅसेंट ऑक्सिजन दिला की तो अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होतो. परत फॉर्म झालेला अल्डिहाइड परत तो अवेलेबल नॅसेंट ऑक्सिजन मिक्सचर मधला यूज करतो आणि काय देतो तर कार्बोऑक्झिलिक ऍसिड. परत हे लगेच होत असते, कंटिन्युअस स्टेप असते. तुम्ही इथं KMnO4 जरी वापरलं तर काय इथं KMnO4च वापरायला पाहिजे, वेगळं वापरून चालणार नाही, कारण एकच मीडियम मध्ये रिॲक्शन घडते. माहित आपण काय यूज करणार आहे? KMnO4 प्लस काय यूज करणार आहे? डायल्यूट H2SO4. परत हा जो हायड्रोजन आहे हा ऑक्सिडाइज होतो. हा हायड्रोजन ऑक्सिडाइज होतो म्हणजे इथं काय येणार आहे? OH. मग इथं काय मिळणार आहे? CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. ह्याला आपण कसला ऍसिड म्हणतो? ऍसिटिक ऍसिड. कसला ऍसिड म्हणतो? दिस इज अनडिझायरेबल रिॲक्शन टू बी व्हेरी फ्रँक. भक्ती. परत हा काय आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OH. ह्याचं आपण काय केलं? ऑक्सिडेशन. काय केलं? ऑक्सिडेशन. श्रद्धा कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? KMnO4 प्लस डायल्यूट H2SO4. आता हा CH2OH आहे की नाही, हा CHO मध्ये कन्वर्ट होतो. तुम्हाला इथं मी ओपन स्ट्रक्चर मध्ये दाखवलं. कशामध्ये दाखवलं? हा असा होता, CH2OH होता ना, मग त्या CH2 मधला CH मधला एक H आणि OH. म्हणजे सोप्या भाषेत प्रायमरी अल्कोहोलला काय होत आहे? CH2OH जो बॉन्ड आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो? CHO. काय रिमूव्ह करून? आला लक्षात? मग इथं जो हा CH2OH आहे, काय आहे? काय आहे? CH2OH. हा रिमूव्ह काय देणार आहे? CH3 CH2 CHO. समजलं का? हा म्हणजे 3 कार्बनचा हा कसला अल्डिहाइड असणार आहे?
प्रोपिऑन अल्डिहाइड. बरं, ह्यातून काय रिमूव्ह होणार आहे? H2. काय रिमूव्ह होणार आहे? H2. रिॲक्शन इथंच थांबते का? नाही. काय होतं की हा जो प्रोपिऑन अल्डिहाइड आहे CH3 CH2 CHO ह्याचं परत ऑक्सिडेशन होते. चेन रिॲक्शन. नॅसंट ऑक्सिजन अवेलेबल आहे. प्रोपिऑन अल्डिहाइडच तुमचा कशामध्ये कन्वर्ट होत असतो? प्रोपिऑनिक ऍसिड. परत काय येणार आहे इथं? KMnO4 प्लस काय येणार आहे? डायल्यूट H2SO4. 92. परत ऑक्सिडेशनला CHO ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होता? COOH. CHO ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होता? CHO ग्रुप कशामध्ये कन्वर्ट होता? COOH. म्हणजे इथं काय येणार आहे? CH3 CH2 COOH. म्हणजे ह्याचं नाव काय येणार आहे तर? प्रोपिऑनिक ऍसिड. When a primary alcohol undergoes oxidation in presence of oxidizing agent, it gives aldehyde. Since the oxidizing agent is strong, the aldehyde further oxidizes to carboxylic acid. But what if I want aldehyde as a product? मला ही पुढची रिएक्शन नाही व्हायला द्यायची. मला प्रायमरी अल्कोहोल पासून काय बनवायचं आहे? अल्डिहाइडच बनवायचं आहे. त्याच्या पुढे जायचंच नाही. परत अजून एक बघा, प्रायमरी अल्कोहोलचा फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट काय आहे? अल्डिहाइड. आणि सेकंड ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट काय आहे तर? कार्बऑक्झिलिक ऍसिड. प्रायमरी अल्कोहोलचा फर्स्ट ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट काय आहे? अल्डिहाइड. आणि सेकंड ऑक्सिडेटिव्ह प्रोडक्ट काय आहे तर? कार्बऑक्झिलिक ऍसिड. समझ में आ रहा है? येस और नो? येस और नो? ठीक आहे. मला सांगा इथं काय होतं? हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हटले मी तुम्हाला. इथं काय आहे? हा का यूज करतो माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट माहित आहे? कारण मला ना प्रायमरी अल्कोहोल पासून काय पाहिजे? अल्डिहाइड. मला पुढची रिॲक्शन नको. मग त्या केसमध्ये मी माइल्ड ऑक्सिडायझिंग यूज करणार प्रायमरी अल्कोहोलच्या केसमध्ये. आणि प्रायमरी अल्कोहोलच्या केसमध्येच त्याचा इफेक्ट दिसतं की तुमचा प्रायमरी अल्कोहोल फक्त अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होतं, फर्दर ऑक्सिडेशन होत. जर तुम्ही माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, तुम्ही सेकंडरी अल्कोहोल घेतला, त्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरा का? माइल्ड ऑक्सिडायझिंग. कीटोन पर्यंतच रिॲक्शन होते. कुठपर्यंत रिॲक्शन होते का? हे पण सांग. पहिला हे समजून घ्या. आता माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला इथं बघा. हा आता CH3 सिंगल बॉन्ड CH इथं काय आहे तर OH. ह्याचं ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? PCC किंवा काय येते तर PDC. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. हा अल्कोहोल कसला आहे? हा अल्कोहोल कसला आहे? प्रायमरी. अल्कोहोल कसला आहे? अल्कोहोल कसला आहे? प्रायमरी. इथला H आणि इथला OH रिमूव्ह झाला आणि इथं ऑक्सिजन आला, तर इथं मिळणार काय आहे? CH3 CH डबल बॉन्ड O प्लस H2O. इथं काय येणार आहे? ऍसिड अल्डिहाइड. ही रिॲक्शन इथेच थांबते. याच्या पुढे रिॲक्शन होत. ही रिॲक्शन इथेच थांबते. याच्या पुढे रिॲक्शन होत. सो इथं काय येणार आहे? CH3 परत काय येणार आहे? CH2 परत काय येणार आहे? CH. इथं काय आहे तर OH. काय आहे? OH. परत इथला H आणि इथला OH रिमूव्ह केला आणि त्याचं काय केलं? ऑक्सिडेशन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? PCC किंवा काय वापरणार आहे? PDC. काय? CH3 CH2 CH डबल बॉन्ड O. काय मिळणार आहे? प्रोपिऑन अल्डिहाइड. प्रोपिऑनिक ऍसिड नाही. आपण इथं रिॲक्शन अल्डिहाइडिक स्टेजलाच थांबवतो, कारण आपण काय यूज करतो? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. काय यूज करतो? काय यूज करतो? माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे इथं आपल्याला काय मिळणार आहे तर प्रोपिऑन अल्डिहाइड. काय मिळतं? प्रोपिऑन अल्डिहाइड. लोकांची झोप कशी मोडायची मला खूप वाईट वाटतंय.
नेक्स्ट बघा, सेकंडरी अल्कोहोल घेतला, इकडे लक्ष द्या प्लीज. सेकंडरी अल्कोहोल घेतला, सेकंडरी अल्कोहोल घेतलं की काय होणार आहे, कीटोन. काय फॉर्म होणार आहे, काय फॉर्म होणार आहे, कीटोन. कसं होत आहे बघा, हा RCR इथं H आणि काय आहे तर OH. दिस इज अ सेकंडरी अल्कोहोल आहे, दिस इज अ सेकंडरी अल्कोहोल. ह्याचं काय केलं, ऑक्सिडेशन. तुम्ही K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 वापरा किंवा तुम्ही PCC वापरा किंवा PDC, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरा किंवा माइल्ड ऑक्सिडायझिंग. काय फरक पडत नाही. इथला H आणि इथला OH काय होणार आहे तर रिमूव्ह, इधान मैत्र्य. आणि इथं काय येणार आहे RCR, डबल बॉन्ड काय येणार आहे O प्लस काय येणार आहे H2. काय फॉर्म झाला सांगा, समझ में आ रहा है, यस और नो. ह्याचे दोन एक्झाम्पल देते फक्त. नेक्स्ट CH3 सिंगल बॉन्ड CH3, H आणि काय घेते OH. हा कोण आहे सांगा, आयसोप्रोपिल अल्कोहोल. कोण आहे सांगा, आयसोप्रोपिल. परत याचं ऑक्सिडेशन केलं, काय वापरलं, K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. परत इथला H आणि काय रिमूव्ह होणार आहे OH. H आणि OH रिमूव्ह जर झाला तर इथं काय येणार आहे CH3C CH3 डबल बॉन्ड O प्लस H2O. हे दोन मिथिल ग्रुप आहेत ना, ह्याचं नाव काय असणार आहे, डायमिथाइल कीटोन. काय नाव असणार आहे, डायमिथाइल काय असणार आहे कीटोन. पुढे बघा, CH3 CH2C H, इथं काय घेऊया OH, इथं काय येणार आहे तर CH3. परत ज्या कार्बनला OH आहे त्याचाच OH आणि त्याचाच काय रिमूव्ह होत आहे H. त्याचं ऑक्सिडेशन केलं, काय केलं, इकडे लक्ष द्या बाळांनो, ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 किंवा PCC वापरा किंवा PDC. PCC वापरा किंवा PDC. इथं मिळणार काय आहे CH3 CH2C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3 प्लस काय येणार आहे H2. ह्याचं नाव काय येतंय, इथाइल मिथाइल कीटोन. आता इथं बघ, हा जो आहे CHOH ग्रुप, सेकंडरी अल्कोहोल म्हणजे कसला ग्रुप असतं, सेकंडरी अल्कोहोल म्हणजे कसला ग्रुप असतं CHOH. हा जो ग्रुप असतो हा सेकंडरी अल्कोहोलचा ग्रुप आहे. कसला ग्रुप आहे, सेकंडरी अल्कोहोल. हा सेकंडरी अल्कोहोलचा ग्रुप आहे. ह्याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर काय होत आहे C डबल बॉन्ड O प्लस H2. हा कोण मिळाला सांगा, कोण मिळाला सांगा, हा H आणि काय रिमूव्ह झाला OH आणि डबल बॉन्ड वाला म्हणजे कोण मिळाला कीटोन. येते का लक्षात, येस ऑर नो, काय डाऊट आहे यामध्ये. परत टर्शरी अल्कोहोल इझिली ऑक्सिडाइज होत नाही. पुढच्या लेक्चरला सांगते की ऑक्सिडाइज झाले, लिहून घ्यायचंय. पुढच्या लेक्चरला सांगते की ऑक्सिडाइज झालं की काय होतंय, ऑक्सिडाइज झालं की काय होत, लिहून घ्या.